नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याणमध्ये 490 पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. नवीन पद भरती आहे ही आणि त्यासाठी कोणते पद आहेत, काय काय अर्हता लागणार आहे, शैक्षणिक आणि त्यासाठी अनुभव लागतो का नाही, एक्झाम कशी होणार आहे, सर्व काही बघणार आहोत. शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला नवीन असाल तुम्ही चॅनलला अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेश आणि भरण्यासाठी ही जाहिरात केलेली आहे. यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिके आस्थापनेवरील गट क आणि गट ड मध्ये रिक्त प्रवेश हा सरळ सेवा प्रवेश आणि भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये जी प्रशासकीय सेवा आहे, निमवैद्यकीय सेवा आहे, लेखा सेवा, अभियांत्रिकीतील जागा आहेत, अग्निशमन, विधी, क्रीडा, उद्यान याच्यामधल्या सुद्धा जागा आहेत. तर या ठिकाणी बघा दिनांक 10/6/2025 पासून ते दिनांक 3/7/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज येतो ऑनलाईन मध्ये www.kdmc.gov.in या संकेतस्थळावरती 3/7/2025 पर्यंत या ठिकाणी भरायचा आहे. या ठिकाणी बघा संवर्ग दिलंय, पदनाम दिलेले आहेत. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन श्रेणी आहे आणि एकूण पदे जी भरवायची संख्या ती दिलेली आहे. या ठिकाणी बघा निमवैद्यकीय याच्या आहेत, याच्या ठिकाणी गट क आणि वेगवेगळे पदनाम आहेत. फिजिओथेरपिस्टचे आहेत या ठिकाणी 2, औषध निर्मात्याच्या 14 आहेत, कुष्ठरोग तज्ञतेच्या या ठिकाणी 2 आहेत, स्टाफ नर्सचा बघा त्याच्यामध्ये 78 पद आहेत, किरण तंत्रज्ञाच्या 6, हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसीच्या या ठिकाणी 1 आहे, मानस उपचार समुपदेश या ठिकाणी 2 आहेत आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या 1 आहे. त्यानंतर बघा लेखा सेवा गट क मध्ये लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षकच्या या ठिकाणी 6 आहेत. या ठिकाणी बघा अभियांत्रिकीच्या बघा या ठिकाणी गट क च्या आहेत, त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्याच्या 58 आहेत, गट क मध्येच कनिष्ठ अभियंता विद्युतच्या 12 आणि गट क मध्येच कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्या 8 आहेत. तर या ठिकाणी डिप्लोमा किंवा डिग्री बेस लागणार आहे, ते आपण खाली बघणार आहोत काय आहे यासाठी. अग्निशमन सेवा बघा गट क मध्ये चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर पाहिजे, तर 12 जागा आहेत आणि त्या अग्निशमन सेवामध्येच गट क ला फायरमन यांची सुद्धा पोस्ट आहे, तर 138 जागा आहे. ठीक आहे. खाली विधी सेवा बघा गट क साठी कनिष्ठ विधी अधिकारी 2 आहेत, क्रीडा सेवा गट क क्रीडा पर्यवेक्षकच्या 1, उद्यान सेवा गट क मध्ये 2 आहेत, उद्यान सेवा गट क उद्यान निरीक्षकांच्या 11 आणि प्रशासकीय सेवा लिपिक टंकलेखकच्या 116 जागा आहेत या ठिकाणी. खाली बघा लेखा सेवा गट क लेखा लिपिक मध्ये 16 जागा आहेत, निमवैद्यकीय सेवा गट ड आया फिमेल अटेंडंट पाहिजे म्हणजे फिमेलच्या तर 2, टोटल मिळून या ठिकाणी 490 जागा आहेत. ऑनलाईन अर्ज भरायचा वेळापत्रक दिलेला आहे. या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी जी सुरू होणार आहे ती 10/6/2025 आजच्या दिवसापासून सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 3/7/2025 आहे. शुल्क भरण्याचा सुद्धा तोच आहे. तर जे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल होतील ते या ठिकाणी या डेटच्या आतमध्ये फॉर्म भरू शकतात. खाली मोबाईल नंबर दिलाय, काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा त्यांच्या वेबसाईटवरतीच प्रसिद्ध केला जाणार आहे. या ठिकाणी बघा फिजिओथेरपिस्टची 2 पदे होती, तर यामध्ये प्रत्येकाने व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी काही सेकंद तुम्ही बघू शकतात की कोणत्या सामाजिक आरंतर किंवा सामाजिक आरक्षणाच्या या ठिकाणी दिलेला आहे, कशामध्ये डिवाइड केलेला आहे. या ठिकाणी खाली बघा तुम्हाला वेतन श्रेणी अर्हता दिलेली असेल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची MPTH फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन पदवी धारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदविका धारक उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे. 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे. या ठिकाणी बघा औषध निर्मात्याचे 14 पद आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील समांतर आरक्षणात डिवाइड केलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या. खाली अर्हता दिली आहे, विद्यापीठाची बी फार्मची पदवी पाहिजे, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी पाहिजे आणि संबंधित विषयातील कामाचा तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. ठीक आहे. कुष्ठरोग तंत्रज्ञानाचे 2 पद आहेत, त्याचे सुद्धा या ठिकाणी बघा खाली अर्हता दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून अर्हता एकदा चेक करून घ्या. त्याचप्रमाणे तुमचे जे काही पद असतील ते सुद्धा चेक करा. या ठिकाणी बघा स्टाफ नर्सचे 78 पद आहेत, डिवाइड केलेले आहेत समांतर आरक्षण जात प्रवर्गामध्ये, तुम्ही चेक करून घ्या. याच्यामध्ये बघा दिव्यांगन आणि अनाथांसाठी सुद्धा पदे आहेत, तर त्यांनी सुद्धा व्यवस्थितरित्या चेक करा. अर्हता चेक करा. मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची या ठिकाणी HSC उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी या विषयाची पदविका पाहिजे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी डिप्लोमा झालेला पाहिजे तुमचा. स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ ANM म्हणून शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयात संबंधीचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक असेल आणि काउन्सिलची नोंदणी पाहिजे. किरण तंत्रज्ञ 6 पदे आहेत या ठिकाणी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी बघा अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी पाहिजे, तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी म्हणजे डिप्लोमा पाहिजे. ठीक आहे.
या ठिकाणी हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियनचं एक पद आहे, त्याची सुद्धा या ठिकाणी अर्हता दिलेली आहे, चेक करून घ्या. खाली मानस उपचार समुपदेशकच्या 2 पदे आहेत, त्याची सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या अर्हता. या ठिकाणी 2 पदे समांतर आरक्षणात आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 पद आहे या ठिकाणी, ते सुद्धा चेक करा. या ठिकाणी लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षकचे 6 पद आहेत, त्याची सुद्धा अर्हता दिलेली आहे, तीही या ठिकाणी चेक करून घ्या. कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या 58 पदं दिलेली आहेत, तर हे सिव्हिलचं आहे. या ठिकाणी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी पाहिजे, म्हणजे डिग्री पाहिजे. ठीक आहे, त्या डिप्लोमावरती पद नाहीये, डिग्री याला लागते, तर हे एकदा चेक करा. कनिष्ठ अभियंता विद्युतचं या ठिकाणी त्याच्यात सुद्धा इलेक्ट्रिकल ब्रँचची जी आहे ती डिग्रीच पाहिजे. या ठिकाणी समांतर आरक्षणात डिवाइड केलेले पद आहेत, तुम्ही या ठिकाणी चेक करून घेऊ शकता. यांत्रिकीचे सुद्धा या ठिकाणी पदवीच लागत आहे. चालक, या ठिकाणी चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर कम ऑपरेटरची 12 पदे आहेत. या ठिकाणी ती सुद्धा डिवाइड केलेली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत म्हणजे SSC पाहिजे. पुन्हा अग्निशमन प्रशिक्षण केंद्र 6 महिन्याचा कालावधी पूर्ण केलेला पाहिजे. जड वाहन चालवण्याचा परवाना, 3 वर्षाचा अनुभव, 30 वर्षापेक्षा अधिक नसू नये तुमचं वय, उंचीसाठी 165 सेंटीमीटर, महिलांची 157. ठीक आहे, पुरुषांसाठी 165 आहे. अग्निशमन फायरमन 138 पद आहेत या ठिकाणी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. जी अर्हता आहे ती व्यवस्थित वाचून घ्या. शारीरिक पात्रता सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे. कनिष्ठ विधी अधिकारीच्या 2 पदे आहेत या ठिकाणी, ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्हता चेक करून घ्या. त्यानंतर खाली क्रीडा पर्यवेक्षकची 1 पद आहे, ते सुद्धा चेक करा. उद्यान अधीक्षक यांचे 2 पद आहेत, अर्हता चेक करायची आहे तुम्हाला. त्यानंतर उद्यान निरीक्षकाची 11 पदे आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी लिपिक टंकलेखकचे 116 पदे आहेत, तर त्यांना 30/40 या जे आहे टंकलेखनाचं प्रमाणपत्र तुम्हाला मान्य पाहिजे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल, म्हणजे कोणतीही डिग्री असेल तरी चालेल. या ठिकाणी बघा लेखा लिपिकचे 16 पद आहेत. त्यानंतर बघा खाली आया फिमेल अटेंडंटचे 2 पद आहेत. या ठिकाणी बघा खाली अर्हता दिलेली आहे. त्यानंतर बघा परीक्षा शुल्क दिलेलं आहे तुम्हाला 1000 रुपये, तुम्हाला खुला प्रवर्ग आहे, मागास वाहनासाठी 900 रुपये. ठीक आहे, नॉन रिफंडेबल फीस आहे. तुम्ही सर्वसाधारण सूचनेमध्ये बघू शकता, मराठी भाषेत ज्ञान पाहिजे तुम्हाला, महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी पाहिजे, डोमासाईल सर्टिफिकेट लागतंय, इतरही सगळे कागदपत्र आवश्यक आहेत, ते लक्षात घ्या. त्यानंतर बघा वयोमर्यादा संदर्भात दिलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी 45 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी दिव्यांगांसाठी सुद्धा आहे आणि भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त त्यांना सुद्धा, अंशकालीन उमेदवारांकरता 55 वर्ष राहणार आहे. तर हे सगळे नियम वाचून घ्या तुम्ही. या ठिकाणी दिलेला आहे वयोमर्यादाचा तक्ता. www.kdmc.go.in या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे, ती लक्षात ठेवा. निवड पद्धत दिलेली आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षा ठिकाण, दिनांक, वेळ SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे आणि पदास आवश्यक असलेली अर्हता तो अनुभव शिथिल केला जाणार नाही, ते आहे तोच लागणार आहे. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यासाठी सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा. 50-45 या प्रवर्गानुसार तुमचं या ठिकाणी गुण प्राप्त करणं तुम्हाला आवश्यक आहे. खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी नॉर्मलायझेशन केलं जाईल तुम्हाला. या ठिकाणी उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिकता चेक केली जाणार आहे आणि बाकीचं मेरिट लिस्ट नुसार तुमची लिस्ट लागणार आहे. या ठिकाणी बघा निवड सूची ही प्रवर्गनिहाय तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये समाविष्ट करायच्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे दिलेली आहे, तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. यामध्ये बघा शैक्षणिक अर्हता व्यतिरिक्त सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नेमणुकीसाठी शासन वेळोवेळी या ठिकाणी तुम्हाला आदेश देईल. तसंच तुमच्याकडे जर MSCIT DOEEACC सोसायटी CCCC किंवा OABC या स्तरापैकी कोणती परीक्षा उत्तीर्ण असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र सादर करायचंय. क्रीडा विषयक खेळाडूंसाठी या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या. दिव्यांगांचं आरक्षणासंदर्भात सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा चेक करायचंय. याच्यामध्ये बघा अग्निशमन सेवेतील पदांकरता मैदानी चाचणीचे निकष आणि गुणांकन पद्धती दिली आहे. 1600 मीटर धावायचंय पुरुषांसाठी. यामध्ये बघा 100 गुण 30 गुण याप्रमाणे दिलेलं आहे. यामध्ये बघा वेळ जमिनीपासून 33 फूट उंचवरील खिडकीस लावलेल्या अॅल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत चढून दाखवायचं आणि खाली उतरायचंय. 20 गुणे. म्हणजे हे तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. 50 ग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावायचं, त्याला 20 गुण असणार आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं आहे सर्व. तुम्ही पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट एकदा वाचून घ्या. किती सेकंदात पार करायचंय, किती मिनिटात पार करायचं, हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. तसंच 10 पुशअप काढायचे आहेत, लांब उडी, उंच उडी आहे, गोळाफेक आहे, तर हे सर्व दिलेलं आहे तुम्हाला. तर हे सर्व तुम्हाला वाचायचंय. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा 490 पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. तुम्ही संपूर्ण पदे या ठिकाणी चेक करून घ्या आणि याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.